स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच अंबरनाथ नगरपालिकेतर्फे रस्ता रुंदी करण्याच्या अनुषंगाने गत 70 वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्यरूपी व्यापार करणाऱ्या अंबरनाथ पश्चिमेकडील बांगडी गल्ली तसेच सिंधी गल्ली येथील व्यापाऱ्यांना अनधिकृतपणे गाळे उभारण्याची सबब देत 15 दिवसांच्या आत खाली करा अन्यथा तोडक कारवाई करण्याबाबतच्या नोटीसी धाडण्यात आल्या असून त्याच अनुषंगाने सदर नोटीसी मिळालेल्या व्यापाऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांची भेट घेत सदर विषयाबाबत लक्ष घालण्याबाबतचे निवेदन दिले। त्याच अनुषंगाने शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी पालिका प्रशासनाच्या सदर अनागोंदी कारभाराबाबत टीकास्त्र टाकताना 70 वर्षांपासून अधिक काळ बांगडी गल्ली तसेच सिंधी गल्ली येथील उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना विकासाच्या नावाखाली देशोधडीला लावणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करताना संपूर्ण शिवसेना तसेच वाडेकर परिवार सदर अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहील असे सूतोवाच केले। तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बांगडी गल्ली तसेच सिंधी गल्ली येथील व्यापाऱ्यांना धाडण्यात आलेल्या नोटीसी या तांत्रिक दृष्ट्या चुकीच्या असून रस्ता रुंदी करण्याच्या अनुषंगाने नोटीसी देण्याअगोदर नगरपालिकेच्या सभागृहांतर्गत जनरल बॉडी समोर सदर विषय मान्यतेसाठी ठेवावे लागणे हे नियमाधीन असल्याने अंबरनाथ नगर परिषद सभागृहांतर्गत जनरल बॉडीची कोणत्याही प्रकारची मान्यता न घेता तसेच तांत्रिक बाबींची परिपूर्णता न करता पालिका मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षांच्या परस्पर संमतीने सदर नोटीसी धाडणे हा सदर व्यापाऱ्यांवर अन्याय असल्याने शिवसेना सदर अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहील अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजेंद्र वाळेकर यांनी दिली। तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या नावाखाली नोटीसी बजावण्याच्या अगोदर मुख्य रस्त्यांवर असणारे फेरीवाले तसेच अतिक्रमणे अनधिकृत रिक्षा स्टँड तसेच हातगाड्या आदींवर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करताना अगोदरच शहर विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणाअंतर्गत घरे तसेच व्यावसायिक गाळे गमावणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन कधी व केव्हा असा सवाल देखील त्यांनी पालिका प्रशासनाला केला। तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सन 2000 नंतरच्या अनधिकृत झोपडपट्टी शासन नियमाधीन केल्याने सदर प्रकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याबाबतची विनंती राजेंद्र वाळेकर यांनी केली। तसेच सदर अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांच्या मागे शिवसेना तथा वाडेकर परिवार खंबीरपणे उभे राहील अशी प्रतिक्रिया देखील राजेंद्र वाळेकर यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सिंधी गल्ली ह्या मला वाटतं 70 वर्षापासून माझ्या वडिला परजीपासून मी बघतोय का तिथे एक बदलानी टेलर म्हणून राहायचे, म्हणजे त्यांचं एक दुकान होतं। त्यावेळेसपासून 70 वर्षापासून तिथे त्यांचं वास्तव्य त्या बांगडी गल्ली झालं, त्यानंतर तुमचं सिंधी गल्ली झालं। ह्या गल्लीला नगरपालिकेने अचानक नोटिसा गेल्या त्यांना का 15 दिवसामध्ये तुम्ही त्या खाली करा अन्यथा आम्ही नगरपालिका ते तोडू। एखाद्या व्यापाऱ्याला जर तुम्ही अन्याय करत असाल तर शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या हमेशाही पाठीमागं उभं राहणार। आज मला वाटतं शहरामध्ये विकास होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्या व्यापारी 70 वर्ष राहणाऱ्या व्यापाऱ्यांचं काय करणार? त्यांना आपण कुठं प्रस्थापित करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि व्यापाऱ्यांना तुम्ही नोटिसा देताय का तुम्ही 15 दिवसामध्ये खाली करणार? त्यांचं प्रस्ताव कुठं करणार? त्यांना तिथं राहण्यासाठी किंवा त्यांच्या दुकानदारीसाठी त्यांना जागा कुठं करणार? तर ह्या व्यापाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर संपूर्ण शिवसेना ही व्यापाऱ्यांच्या पाठीमागं उभी राहू। मला काल व्यापाऱ्यांनी ही एक पत्र दिलं माझ्या नावाने आणि ह्या व्यापाऱ्यांच्या ह्या सह्या आहेत सगळ्या। तर व्यापाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं का बाबा तुम्ही हे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा नोटीस देतो आपण एखादा रस्ता जर वायंडिंग करायचा असेल तर तो रस्ता वायंडिंग करण्याच्या पूर्वी जनरल बॉडीच्या समोर तो विषय मान्यतेसाठी ठेवावा लागतो, संपूर्ण सभागृहासमोर तो विषय यायला लागतो आणि तो सभागृहासमोर एकही विषय न येता त्याचं टेंडरिंग न होता यांना डायरेक्ट नोटिसा दिल्या गेल्यात। काय बेसवर दिल्यात? जर आमच्या व्यापारी वर्गावर जर अन्याय होत असेल अंबरनाथ शहराच्या तर त्याच्यासाठी आम्ही वाळेकर परिवार आणि शिवसेना पूर्ण अंबरनाथ शहराची शिवसेना शाखा आणि अंबरनाथ सगळी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभं राहू। जेव्हापर्यंत जनरल बॉडीमध्ये हा विषय येणार नाही चर्चासाठी, त्याचं टेंडरिंग होत नसतं तेव्हापर्यंत कोणालाही नोटिसा देता येत नाही आहे। आमच्या नगरसेवकांना अंधारात ठेवून परस्पर चीफ ऑफिसर आणि नगराध्यक्ष मॅडम यांच्या मी त्यांचं एक पत्र काढलं। त्या व्यापाऱ्यांनी मला पत्र दिलं का अंबरनाथ नगरपालिका विकास योजना रस्त्याच्या अंमलबजावणी करण्याबाबत नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग घेतली, ठीक आहे, त्याची टिप्पणी बनवली, ठीक आहे, परंतु हा विषय अंबरनाथ शहराचा DP रस्त्याचा एखादा जर विषय असेल
तो विषय जनरल बॉडीसमोर सभेसमोर ठेवावा लागतो आणि त्यानंतर त्याचं आपण टेंडरिंग होतं. टेंडरिंग झाल्यानंतर वर्क ऑर्डर होती आणि वर्क ऑर्डर नंतर ते नोटिसा दिल्या जातात, परंतु कुठलेही टेंडर झालेलं नाही आणि त्यांना ह्या नोटिसा परस्पर दिल्या गेल्या. तर ह्या अंबरनाथच्या व्यापाऱ्यांवर अन्याय आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागं उभं राहू. साहजिकच त्यांना गाळ्या आपल्याला द्यायलाच पाहिजे. आज तुम्ही शिवमंदिरचं झोपडपट्टी तोडली, आज 25 ते 30 घरं त्यांच्यावरही आम्ही अन्याय केलेला आहे. त्यांना अजून कुठेही जागा दिलेली नाही, ते बिचारे आजही उघड्यावर झोपतात. त्याचप्रमाणे अंबरनाथ शहरातल्या मला वाटतं इथं कितीतरी 100 गाळे आहेत. तर यांच्यावर अन्याय झाला तर यांचा व्यापार उदरनिर्वाह पुढं करणार. त्यांच्या घरातली मुलं बाळ आहेत, उद्या शाळेचे दिवस आलेत, मे महिना संपल्याच्या नंतर ती शाळा चालू होतात. तर हे उघड्यावर पडून यांचा व्यापार बंद करण्यामागं आमचा मला वाटतं विकास आहे का? विकासच करायचा आहे अंबरनाथ शहराचा. तर भरपूर रस्ते आहेत. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अतिक्रमण रस्त्याचं का हटवत नाही आहे? शिवाजी चौकात मोठं अतिक्रमण उभं आहे, तिथं तुमचा रस्ता हटला जातो आहे. तुमची बांगडी गल्लीमधून संपूर्ण अतिक्रमण आहे, तिथलं ते हटवलं जात नाही आहे. त्यानंतर तुमच्या रोडला जेवढ्या हातगाड्या उभ्या आहेत, आज लोकांना चालणं मुश्किल आहे. अंबरनाथ शहराच्या लोकांना स्टेशनवरून उतरल्याच्या नंतर ते तुम्ही हटवत नाही आहेत आणि नुसता विनाकारण रस्ता रुंदी करून लोकांना त्रास देण्यात माझ्या मते योग्य नाही आहे. अंबरनाथ शहराचा विकास झाला पाहिजे. जर विकासाच्या अडथळे कोणी येणार नाही आहे, परंतु लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल, त्यांचं रोजीरोटी कशी चालेल, त्यांना तुटलेली दुकानं ती परत कशी मिळतील, त्यांना कुठं आपण त्यांना प्रस्थान करणार, आपण त्यांच्यासाठी कुठे जागा देणार आहात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आज स्टेशन एरिया असा आहे का स्टेशनला उतरल्याच्या नंतर बांगडी गल्ली झालं, सिद्धी गल्लीमध्ये लोक विक्री खरेदीला जातात. तसंच त्यांना जागा आपल्यासाठी कुठे आपल्या नगरपालिकेकडे त्यांना आज 70 वर्षाच्या लोकांना आज मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी 2000च्या नंतरच्या झोपडपट्ट्या किंवा त्यांना फिक्स केल्या. तसंच यांनाही माझ्या वाटते इथे त्यांना फिक्स करण्यात यावं आणि आपला रस्ता पुढचा जो वाइंडिंग करायचा आहे तो रस्ता आपल्याला अतिक्रमण हटून मोठा जर केला, तिथं रिक्षा स्टँड आहे, अनाधिकृत रिक्षा स्टँड आहेत. त्यानंतर तुमच्या झोपडपट्टीतल्या बाया बाहेर तिथं बसतात समोर, काही लोक विकायला बसतात, काही भाजीपालेवाले विकायला बसतात, त्यांना बाजूला करा, ऑटोमॅटिक आपला रस्ता मोठा होईल. मला असं समजतं की ती जागाच मालकीची आहे कोणाची तरी, आणि जर नगरपालिकेची जागा असेल तर तिला TDR करून देणार आम्ही. जर कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर तिला TDR देता येतो, परंतु जरी मालकीची जागा नसेल, नगरपालिकेची प्रॉपर्टी, तर नगरपालिकेच्या जागेवरती जर भाडोतरी बसलेली असेल तर त्या TDR आम्ही करून देणार. ते साफ खोटं आहे. हे ज्या पद्धतीने ही नोटीस दिली गेली, अत्यंत खोटे प्रकारची नोटीस दिली आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही नोटीस माननीय नगराध्यक्ष आणि चीफ ऑफिसर साहेबांनी याच्यामध्ये मिळून ये सगळा प्रकार केलेला आहे. हम लोग पिताजी के ज़माने के 56 साल हो गए हम लोग इधर है, और अपना 2019 में यही मैटर हुआ था. तो हम लोग हाई कोर्ट से मैटर जो था वही रोड कटिंग का, तो हम लोग जीत के आए थे. वो जजमेंट लेटर भी पड़ा है, उसमें क्लियर लिखा था कि आपको दूसरी जगह दिया जाएगा, बाद में हम लोग हटाएंगे जो भी कार्रवाई. अभी नई अध्यक्ष जो फिर से जो अध्यक्ष चेंज हुआ है तो उन्होंने वापस ये किया है. तो आपकी मांग क्या है अभी फिलहाल? आपको जो नोटिस भेजी है 15 से ये रोड पे मतलब नीड भी नहीं है. उन्होंने देखा है इधर ट्रैफिक होता है, अपने पास तो वीडियो पड़ा है शाम के टाइम का भी, रात के टाइम का भी. यहाँ पे कुछ ट्रैफिक नहीं, कुछ नहीं है. अपने को यहाँ पे ही है ना, दूसरे किधर भी जंगल में जगह लेंगे थोड़ी हम लोग उधर जाएंगे.